नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. लाडक्या बहिणींसाठी ही अतिशय महत्त्वाची माहिती आहे. जर तुम्ही ही माहिती पाहिली नाही तर कदाचित तुम्हाला याचा जो काही लाभ आहे तो मिळणार नाही. आता ही महत्त्वाची माहिती काय ते आपण जाणून घेणार आहोत. पाहू शकता बघा, संपूर्ण माहिती आपली पुराव्याच्या सहित असते. पुरावा तुमच्यासमोर आहे. फक्त याच महिलांना मिळणार मोफत 3 गॅस सिलेंडर. म्हणजेच काय तर काही महिला आहेत, त्या महिलांना गॅस सिलेंडरचा लाभ मिळणार नाही. या महिलांना गॅस सिलेंडरचे पैसेच मिळणार नाहीत. त्याचं काय कारण आहे ते कारण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, संपूर्ण माहिती कळून जाईल. सर्वात अगोदर सर्वांना त्या ठिकाणी विनंती करतो, सर्व माता भगिनींना, महिलांना, सर्वात अगोदर सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठे अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असते. तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे. संपूर्ण माहिती बघा. फक्त याच महिलांना मिळणार मोफत गॅस सिलेंडर. म्हणजेच 3 गॅस सिलेंडर जे आहेत ते ह्या ठिकाणी वर्षाला 3 गॅस सिलेंडर महिलांना मोफत देण्याचा सरकारचा निर्णय आहे. ही योजना आहे अन्नपूर्णा योजना. या अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत महिलांना 3 गॅस सिलेंडर जे आहेत ते वर्षाला मोफत दिले जाणार आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या योजना सरकार राबवत आहे. त्यामध्ये लाडकी बहीण योजना आहे. त्यानंतर जर आपण पाहिले तर नमो शेतकरी सन्मान योजना आहे शेतकऱ्यांसाठी, बळीराजांसाठी. PM किसान योजना आहे शेतकऱ्यांसाठी, त्यामध्ये देखील 2000 रुपये मिळतात. नमो शेतकरी सन्मान योजना आहे, त्यामध्ये 2000 रुपये मिळतात. लाडकी बहीण योजना आहे, त्यामध्ये महिलांना 1500 रुपये मिळतात. अन्नपूर्णा योजना आहे, त्यामध्ये देखील महिलांना त्या ठिकाणी गॅस सिलेंडरचे वर्षाचे 3 गॅस सिलेंडर त्या ठिकाणी मोफत दिले जाणार आहे. अजूनही वेगवेगळ्या आपण योजना पाहिलेल्या सरकारने त्या जाहीर केल्या. त्यामध्ये वीज माफी योजना असेल, अशा भरपूर योजना त्या ठिकाणी आहेत. तर आता यामध्ये एक महत्त्वाची योजना म्हणजे लाडकी बहीण नंतर बघा महत्त्वाची योजना आहे लाडक्या बहिणींसाठी. ही कोणती योजना आहे तर अन्नपूर्णा योजना. अन्नपूर्णा योजनेमध्ये भरपूर महिला आहेत, त्या महिलांनी अजूनही लाभ घेतलेला नाही. तर या महिलांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आहे आणि या महिलांना पैसे मिळणार नाही. काय महत्त्वाची माहिती लगेच सुरू करूया. बघा, राज्यातील महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अन्नपूर्णा योजनेत सरकारने मोठे बदल केलेले आहेत. बघा, मोठे बदल झाले आहेत, ज्यामुळे महिलांना वार्षिक 3 मोफत गॅस सिलेंडरचा लाभ जो आहे तो मिळणार आहे. आता वार्षिक 3 गॅस सिलेंडर तुम्हाला मोफत मिळणार आहेत. याचा काय माहिती ते आपण पाहूया. तर बघा, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या पात्र महिलांना या बदलांचा थेट फायदा होणार आहे. बघा, कोणकोणत्या योजना आहेत तर प्रधानमंत्री उज्ज्वला योजना. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन महिलांना दिले गेलं होतं. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या पात्र महिलांना, जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असेल किंवा प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या पात्र महिला असताल तर तुम्हाला या बदलांचा थेट फायदा होणार आहे. आता हे बदल कोणते तर तुम्हाला 2 त्या ठिकाणी बघा, लाडकी बहीण योजना आहे त्यामध्ये तुम्ही पात्र असाल तरी देखील तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल. जर तुम्ही प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आहे, उज्ज्वला गॅस योजना, तर यामध्ये देखील तुम्ही जर पात्र असाल तरी देखील तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. म्हणजेच यामध्ये देखील तुम्हाला पैसे मिळणार आहेत. आता संपूर्ण माहिती बघा. गॅस जोडणी नावावर असलेल्या महिलांनाच अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अन्नपूर्णा या 3 मोफत गॅस सिलेंडर योजनेचा लाभ दिला जाणार आहे. बघा, काय म्हटलेलं आहे, गॅस जोडणी जी आहे, गॅस जोडणी ती नावावर असलेल्या महिलांना, ज्या महिलांच्या नावावर गॅस जोडणी आहे, महिलांच्या नावावर गॅस जोडणी आहे, त्याच महिलांना या योजनेचा लाभ जो आहे तो दिला जाणार आहे. आता यामध्ये बघा, परवाच एक GR आलेला आहे. त्या GRमध्ये सुधारणा करण्यात आली. काय, जर महिलेच्या नावावर गॅस कनेक्शन नसेल, पुरुषाच्या नावावर असेल, कुठल्याही घरातील पुरुष व्यक्तीच्या नावावर असेल, जर ते गॅस कनेक्शन पुरुष व्यक्तीने महिलेच्या नावावर ट्रान्सफर केलं तरी देखील त्या महिलेला अन्नपूर्णा योजनेचा लाभ जो आहे तो मिळणार आहे. कारण तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतात, त्यामुळे तुम्हाला अन्नपूर्णा योजनेचा देखील लाभ मिळेल. परंतु केव्हा, ज्या वेळेस गॅस कनेक्शन जे आहे, गॅस जोडणी जे आहे ते तुमच्या नावावर असेल त्यावेळेस तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. आता यामध्ये तुम्हाला काय तर वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत. वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत. म्हणजेच तुमचा महिलांना सध्या माहिती आहे आर्थिक बजेट जे आहे ते विस्कटतं आहे, त्यामध्ये तुम्हाला 3 गॅस सिलेंडर सरकार मोफत देते. तर त्या योजनेचा तुम्ही नक्कीच लाभ घेतला पाहिजे. आता बघा, राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना, बघा, राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक 3 मोफत गॅस सिलेंडर देण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. बघा, यामध्ये तुम्ही बघा, जर तुम्ही समजा उज्ज्वला गॅस योजनेसाठी पात्र असाल तरी देखील तुम्हाला या ठिकाणी या योजनेचा लाभ मिळेल. किंवा मग तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्याच्या कुटुंबाला, जर तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असाल तर त्या कुटुंबाला देखील वार्षिक 3 मोफत गॅस सिलेंडर देण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आलेला आहे.
बहुतांश गॅस जोडण्या घरातील पुरुषांच्या नावावर आहेत. बघा, सर्वात अगोदर जर पाहिलं तर बहुतांश म्हणजे जास्तीत जास्त ज्या काही गॅस जोडण्या आहेत त्या घरातील पुरुषांच्या नावावरच आहेत. त्यामुळे अन्नपूर्णा योजनेतील महिलांना थेट अनुदान मिळण्यास अडचण निर्माण होत आहे. बघा, हे जे काही अनुदान आहे ते तुम्हाला थेट दिलं जात आहे. म्हणजेच काय, हे देखील अनुदान तुम्हाला DBT मार्फतच थेट तुमच्या अकाउंटला जमा होत आहे. कुठलाही मध्यस्थी व्यक्ती नाही आहे किंवा कुठल्याही गॅस एजन्सीला हे पैसे दिले जात नाही. थेट तुमच्या अकाउंटला हे जमा केले जातात. त्यामुळे जर तुमच्या नावावर गॅस कनेक्शन असेल तर तुम्हाला पैसे देखील मिळाले असतील. भरपूर महिला त्यांनी कमेंटमध्ये सांगितलं होतं. काही महिलांना 812 रुपये आलेले आहेत, काही महिलांना 805 रुपये आलेले आहेत, काही महिलांना 807 रुपये आलेले आहेत, काही महिलांना 820 रुपये आलेले आहेत. अशा पद्धतीने हे जे काही पैसे आहेत ते जमा झालेले आहेत. म्हणजेच कमी जास्त होऊ शकतं किंवा तुमच्या अकाउंटला अगोदर जे काही पैसे असतील त्या दरम्यानमध्ये या महिलांनी सांगितलेलं आहे. आता यामध्ये जर आपण पाहिलं तर 800 रुपये तुम्हाला मिळतात गॅससाठी. तर नक्कीच तुम्ही या योजनेचा लाभ घेतला पाहिजे. आता बघा, यामध्ये काय म्हटलेलं आहे, पुरुषाच्या नावावर आहेत त्यामुळे अन्नपूर्णा योजनेतील महिलांना थेट अनुदान मिळण्यास अडचण निर्माण होत आहे. बघा, पुरुषाच्या नावावर असल्यामुळे योजनेची सर्वात अगोदर महत्त्वाची अट होती की गॅस कनेक्शन महिलेच्या नावावर असायला पाहिजे. आता बहुतांश जे काही गॅस कनेक्शन आहेत ते पुरुषांच्या नावावर आहेत. त्यामुळे महिलांना या योजनेचा जो काही अनुदान आहे ते मिळण्यास अडचण निर्माण होत आहे. मग सरकारने यामध्ये पुन्हा एकदा दुरुस्ती केली. काय, की जे काही गॅस कनेक्शन पुरुषांच्या नावावर आहे ते जर महिलेच्या नावावर ट्रान्सफर होत असेल, केलं गेलं तर पुन्हा एकदा ह्या योजनेचा लाभ त्या महिलांना देण्यात येईल. तर बघा, पुरुषाच्या नावावर असल्यामुळे थेट अनुदान जे आहे ते मिळण्यास अडचण निर्माण होत आहे. आता पुढे बघा, मात्र आता सरकारने आदेशामध्ये सुधारणा केली आहे. बघा, आदेशामध्ये सुधारणा केली. काय, तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरवलेल्या लाभार्थ्यांनी आपल्या कुटुंबातील पुरुष सदस्याच्या नावे, बघा, लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या काही पात्र ठरलेल्या महिला आहेत त्या महिलांनी जर आपल्या कुटुंबातील पुरुष सदस्याच्या नावे असलेले गॅस जोडणी स्वतःच्या नावे जर हस्तांतर केलं म्हणजेच ट्रान्सफर केलं तर त्या महिलेला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेत म्हणजेच 3 गॅस सिलेंडर मोफत योजनेचा लाभ मिळेल असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे. तर बघा, समजलं नसेल तर पुन्हा एकदा सांगतोय, जर समजा तुमच्या घरातील कुठल्याही पुरुष व्यक्तीच्या म्हणजेच तुमच्या पतीच्या नावे आहे किंवा सरळ आपल्या साध्या भाषेमध्ये तुमच्या सासऱ्याच्या नावे असेल तर तुम्ही काय करायचे, ते जे काही गॅस कनेक्शन आहे ते तुमच्या नावावर करून घ्यायचे, म्हणजेच महिलेच्या नावावर करून घ्यायचे. जर ते महिलेच्या नावावर झालं तर थेट तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल. म्हणजेच तुम्हाला 807 रुपये 815 रुपये जे काही जमा होत आहे ते तुम्हाला तुमच्या अकाउंटला जमा होतील. थेट तुम्हाला लाभ मिळणार आहे. केव्हा, ज्यावेळेस तुम्ही हस्तांतर करा म्हणजे तुमच्या अकाउंटला तुमच्या नावावर ते ट्रान्सफर कराल तेव्हा तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेत म्हणजेच 3 गॅस सिलेंडर मोफत योजनेचा जो काही लाभ आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे. आणि त्या संदर्भाचा जो काही GR आहे तो परवाच आलेला आहे. GR देखील मी तुम्हाला आता ह्या ठिकाणी दाखवू शकलो असतो, परंतु ठीक आहे, तो GR मी तुम्हाला दाखवलेला नाही आहे, परंतु तो GR आलेला आहे. त्यामुळे काळजी करायची नाही. तुमच्या नावावर जर तुम्ही त्या ठिकाणी ट्रान्सफर करू शकलात तर करून घ्या, म्हणजेच तुम्हाला या योजनेचा जो काही लाभ आहे तो मिळू शकेल. सर्वात महत्त्वाची माहिती आपण पाहिलेली. सर्व माता भगिनींना, लाडकी बहिणींना हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अशाच पद्धतीच्या महिलांसाठी फायद्याच्या गोष्टी, लाडकी बहीण योजनेच्या नवीन अपडेट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन पुन्हा एकदा भेटणारच आहोत. तोपर्यंत धन्यवाद.